इकडे एक मॉल आहे जो इलेक्ट्रॉनिक्ससाठी खूप फेमस आहे. सो त्या मॉलमध्ये बरंच इलेक्ट्रॉनिक्सची व्हरायटी आहे. या सुपरमार्टमध्ये लिकर वगैरे सगळं आहे आतमध्ये. मी इकडे आल्यापासून सिम कार्ड घेतलं नव्हतं. 7-Elevenला सिम कार्ड घेतला. मला ड्रोन नवीन परचेस करायचा आहे त्यासाठी, तर मला थोडंसं महाग पडतो इथे. दुसरा शॉपवाला 100 रिंगेट डिस्काउंट देतो, म्हणजे जवळजवळ 2000 रुपये. हा इथेच DJIचा स्टोअर आहे, तिथून मी आता ड्रोन घेणार आहे. फायनली ड्रोन घेतला DJI Mini 3. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये. आत्ता मी आहे मलेशियामध्ये आणि मलेशियाच्या कॅपिटल क्वालालंपूरमध्ये. आजच मी सकाळी लँड केलं मलेशियाला. काल रात्री 12:30ची ओव्हरनाईट फ्लाईट घेतलेली आणि इकडच्या सकाळी 7 वाजता लँड झाली ती. सो आत्ता जवळजवळ 12 वाजले आहेत. आता दुपारचं कुठे उन्हात फिरणार ना, कारण इथलं वेदर काइंड ऑफ आपल्यासारखंच आहे, कारण सेम समुद्राच्या बाजूला असल्यामुळे थोडीफार ह्युमिडिटी आणि आपल्यासारखं जसं मुंबईला वेदर असतं तसंच आहे. इतकी गरमी कदाचित आत्ता तरी फील होत नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये बाहेर पडेल तेव्हा कळेल. त्यामुळे असं प्लॅनिंग केलं आहे. इकडे एक मॉल आहे जो इलेक्ट्रॉनिक्ससाठी खूप फेमस आहे. त्या मॉलमध्ये आत्ता जाणार आहे. मला थोडंसं शॉपिंग वगैरे करायची आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक काही गोष्टी घ्यायच्या आहेत. त्या मी तुम्हाला दाखवेनच जर घेणं झालं माझं तर, रेट्स वगैरे बरोबर वाटले तर. सो आत्ता तुम्ही या ब्लॉगमध्ये आधी आमची ती जर्नी बघाल. आता आम्ही इथून कॅब बुक करू आणि तिकडे जाऊ. त्याचे चार्जेस वगैरे काय होतात, किती होतात ते सांगेन मी, डिस्टन्स किती होतं आणि चार्जेस किती झाले. आणि बाय द वे आत्ता मी या ज्या प्रॉपर्टीमध्ये फिरतो आहे ते एक्सप्रेशन स्वीट म्हणून आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये आत्ता आहे मी आणि ही स्वीट रूम आम्ही बुक केली आहे, ज्यातून दिसणारा व्ह्यू वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवतो. आत्ता ही रूम मी माना थ्रू बुक केली आहे, माना स्वीट्स. ॲक्च्युली यांच्याबरोबर मी रूम बुक केलेली, बट एक थोडासा इश्यू झालेला. मी यांना सांगितलेलं की मला 40th फ्लोअरवर हवी आहे, कारण ही जी स्वीट रूम आहे ही विथ बाथटब आहे. सो यांच्याकडे लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल होते. त्यातल्या त्यात 40 फ्लोअरला सगळ्यात हायरला होतं. ही टोटल बिल्डिंग काहीतरी 48 फ्लोअरची आहे. सो मी ते बुक केलेलं, बट त्यांनी आता एंड मुमेंटला थोडंसं हे गडबड केली. मी इथे आल्यानंतर ते म्हणाले की ती ऑलरेडी बुक आहे, लॉंग टर्मसाठी बुक झाली आहे वगैरे, सो ती तर देऊ शकत नाही. सो थोडा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे त्यांनी आता मला ही 13 फ्लोअरवरची सेम रूम दिली आहे. मी सकाळी लवकर आलेलो आणि बाथटब वगैरे जास्त वेळ यूज करण्यासाठी असावा म्हणून मग मी आत्ता ही घेतली आहे. आणि त्यांना म्हटलं मला हायर फ्लोअरची हवी आहे, कारण मला व्ह्यू वगैरे एन्जॉय करायचं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, 42 फ्लोअरवर एक रूम आहे. सो ती रूम मोस्ट प्रोबॅबली ते आम्हाला उद्या देणार आहेत. सो आम्ही या रूममधून त्या रूममध्ये शिफ्ट होऊन जाऊ. तिथे बाथटब वगैरे, आणि तिथे बाथटब नाही आहे, बट ती खूपच मोठी रूम आहे. इथे हा काइंड ऑफ एक बेडरूम आहे, इकडे भला मोठा किचन आहे आणि बाहेर हॉल आहे आणि तिथे छोटा किचन वगैरे, बट ती रूम अजून मोठी आहे. सो ती उद्या देणार आहेत. आणि ॲज अ कंपन्सेशन, कारण ही जे काय घोळ झाला, हे जे काय गडबड झाली, तर त्यामुळे त्यांनी अर्ली चेक इनचे चार्जेस आम्हाला वेव्ड केले. कारण आम्ही सकाळी आलेलो 9 वाजता, 9-9:15च्या अराउंड इथे आलो. सो ते अर्ली चेक इनचे त्यांनी चार्जेस वेव्ड ऑफ केले, जे 50 रिंगेट पडत होते, म्हणजे आपले क्लोज टू 1000 रुपये. सो ते 1000 रुपये त्यांनी कॅन्सल केले. बाय द वे या रूमचा रेट आता तुम्ही ओव्हरऑल रूम टूर वगैरे रूम बघून घ्या. आणि उद्याची रूम पण मी तुम्हाला दाखवतो की कशी असणार आहे. काय हीच असेल तर सेम असणार, अदरवाईज जर चेंज झाली तर तिची पण रूम टूर वगैरे घ्या. आणि त्याच्यावरून तुम्ही एक अंदाजे गेस करा की कितीपर्यंत असली पाहिजे ही रूम, आणि मग फायनल प्राईस मी तुम्हाला सांगेन की ती रूम आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कितीला पडली ते. आणि आता निघू त्या मॉलकडे. त्या मॉलचं नाव आहे प्लाझा लो यार्ड. सो त्या मॉलमध्ये बरंच इलेक्ट्रॉनिक्सची व्हरायटी आहे आणि तुम्हाला बऱ्याच रेंज मिळतील इलेक्ट्रॉनिक्सच्या. सो त्यामुळे आम्ही तिथे जाणार आहे. सो तिथे जाऊन बघूया आपण. आणि तिथेच इथून डायरेक्ट ग्रॅब किंवा इन ड्राईव्ह वगैरे करेन मी, आणि मग तिकडे उतरून तिथेच आजूबाजूला चांगलं रेस्टॉरंट कोणतं आहे आणि तिकडे आम्ही लंच करू. कारण आत्ता इन्स्टंटली आम्हाला कोणाला तितकी भूक नाही लागली आहे. सो तिथे जाऊन मग तोपर्यंत आम्ही या प्रॉपर्टीची पण थोडीशी टूर घेऊ, कुठे काय आहे. कारण याच्या 48 फ्लोअरवर इन्फिनिटी पूल आहे, खाली पण एक पूल आहे, चिल्ड्रन पूल वेगळा आहे, चिल्ड्रन प्ले झोन वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये. सो ते सगळं एक्सप्लोअर करतो आम्ही. आत्ता आम्ही 48 फ्लोअरला आलो आहे आणि 48 फ्लोअरवरून दिसणारा व्ह्यू तुम्हाला दाखवतो.
हा बघा, हा फुल केल म्हणजेच क्वालालंपूर दिसतोय. कसं वाटतंय चेतन? खूपच छान व्ह्यू आहे, खूपच भारी आहे. इथे या साईडला स्विमिंग पूल आहे. रूफटॉप मी म्हटलं ना इन्फिनिटी पूल एक आहे तो. मोस्ट प्रोबॅबली आम्ही इथे उद्या येऊ. फक्त एकच प्रॉब्लेम आहे या पूलचा, की इथे लहान मुलांना अलाउड नाही आहे. सो रिथ्वीला नाही नेता येणार तिथे. त्यामुळे बघूया रिथ्वी गप राहील की नाही माहीत नाही. सो बघू. आणि बाय द वे खाली आय थिंक 8th फ्लोअरला पण एक इन्फिनिटी पूल आहे. सो तिथलं तर आम्हाला फ्री ॲक्सेस आहे. इथल्या पूलसाठी 20 रिंगेट्स द्यावे लागतील पर पर्सन, म्हणजे क्लोज टू 380-400 रुपीज पर पर्सन. दोघांचे मिळून 800 रुपये जर 40 रिंगेट पकडले तर. आणि इकडे बाय द वे एक जिम पण आहे, ती पण ॲक्सेस करू शकतो. बट आम्ही काय यूज नाही करत त्यामुळे ॲक्सेस नाही करणार. बट आहे, जिम पण आहे. आता इथे बिझनेस लाऊंज आहे, तिकडे चाललो आहे. मेन क्वालालंपूरचा व्ह्यू दिसतो इथून. या समोर पेट्रोनास टॉवर. आणि इथे चिल करण्यासाठी बरेच असे सोफे वगैरे ठेवले आहेत. हे बघा, आता यांच्या 8th फ्लोअरला आलो आहे. इकडे हा किड्स पूल आहे, शॉवर वगैरे चालू असतं. हा बघा, इकडे किड्स पूल आहे. आणि तिकडे मोठ्यांसाठी जो वरून दाखवलेला तो, इथे काइंड ऑफ गार्डन वगैरे पण आहे. आणि हा पूल पण आहे इथे, अजून एक छोटा. आणि याच्या पुढे तो इन्फिनिटी पूल. हे बघा, हा इन्फिनिटी पूल. आणि इकडे वरती आपली कुठेतरी रूम आहे. एवढं सगळं आहे इथे. इकडे हा बिला मार्ट असं काहीतरी आहे खालीच, तुम्हाला काही खरेदी वगैरे करायची असेल तर. आणि हा यांचा खालचा लॉबी एरिया. तिकडे रिसेप्शन आहे चेक इन वगैरे करायसाठी. या सुपरमार्टमध्ये लिकर वगैरे सगळं आहे आतमध्येच. हे बघा, लिकर वगैरे पण आहे इथे. हा रिसेप्शन एरिया आहे लॉबीमध्ये. इथूनच चेक इन केलेलं मी आणि वरती गेलेलो. आणि इथे बऱ्याच ठिकाणी सिटिंग एरिया वगैरे पण आहे, तुम्हाला इन केस बसायचं असेल तर. आता मी पण जरा बसूनच कॅब बुक करतो आहे. कॅब बुक केली नाही अजून, स्वतः बसून करतो. आता कॅब बुक केली आहे. 11 मलेशियन रिंगेट दाखवत होते. आणि इंडियन निओ ग्लोबल क्रेडिट कार्डने कट झाले आहेत. हे बघा, 194 क्लोज टू 200 रुपये कट झाले. आता बसलो आहे कॅबमध्ये आणि त्या मॉलकडे चाललो आहे. सो तिकडे पोहोचून तुम्हाला अपडेट देतो. येताना पण काइंड ऑफ सिमिलरच एक कॅब होती. आता इथे KFCला आलेलो आणि हे सगळं घेतलं आहे, ज्याचे 45 रिंगेट झाले. हे बघा, मी इकडे आल्यापासून सिम कार्ड घेतलं नव्हतं आणि आत्ता मी 7-Elevenला सिम कार्ड घेतला. या कंपनीचं नाव यू मोबाईल कंपनी आहे. आणि मला हा पडला आहे 17 रिंगेटला 8 दिवसासाठी. आणि 10 GB इंटरनेट आहे. याच्या पुढे प्लॅन होता 35 रिंगेटचा, त्याच्यामध्ये अनलिमिटेड इंटरनेट आणि महिनाभराचा होता. बट इतकी मला गरज नाही आहे, 10 GB इनफ आहे. त्यामुळे मी 10 GB प्लॅनवाला 17 रिंगेटचा घेतला आहे. सो आठवडाभर चालेल हा. हा बघा, इथे मॉलच्या आतमध्ये इंडोर थीम पार्क आहे. बघा किती मोठं आहे, खूप मोठं आहे. ॲक्च्युली मी इथे DJIच्या स्टोअरला आलेलो. इकडे DJIच्या स्टोअरला मला ड्रोन नवीन परचेस करायचा आहे त्यासाठी. सो यांच्याकडे मी रेट काढला तर मला थोडंसं महाग पडतो इथे. म्हणजे जी प्राईज आहे ॲक्च्युअलमध्ये तिलाच पडतं आहे. बट मला एक दुसरा शॉपवाला 100 रिंगेट डिस्काउंट देतो, म्हणजे जवळजवळ 2000 रुपये. सो आता मी असा विचार केला की त्याच्याकडूनच घेईन म्हणून. सो आता तिकडे चाललो बाजूच्या मॉलला, तिथे मी तुम्हाला म्हटलेलं. आता इथे मी या बर्जया टाइम स्क्वेअरला गेलेलो आणि याच्या एक्झॅक्ट समोरच या लेनने, हे बघा इथे हे मेट्रो चालली आहे. एक्झॅक्ट समोर या लेनने इथून पुढे गेलो की त्या दुसऱ्या मॉलमध्ये पोहोचतो. मी खाली नाव टाकतो, मला आता लक्षात येत नाही आहे. सो तिथूनच आता मी मोबाईल घेणार आहे DJIच्या स्टोअरमधून. आता इथे प्लाझा लो यार्डमध्ये चाललो आहे. हा इथेच DJIचा स्टोअर आहे. तिथून मी आता ड्रोन घेणार आहे.
रोल घेतला DJI Mini 3. आता ओपन करतो. मस्त. आता या DJIच्या स्टोअरमधून हा ड्रोन घेतला आहे आणि बाहेर पडलो तर पाऊस आला आहे. हा मजबूत पाऊस आला आहे. कॅब मागवली आहे पण मे बी पावसामुळे ट्रॅफिक जॅम झालं आहे. सो आता थोडा पाऊस कमी झाला की निघू आम्ही. बाय द वे आम्ही पाऊस खूपच पडायला लागल्यामुळे पेट्रोनस टॉवरच्या खाली मॉल आहे जिथे फाउंटेन शो वगैरे असतो. तिथून पेट्रोनस टॉवरचा खूपच भारी व्ह्यू येतो. सो आम्ही तिकडे जाणार होतो, म्हणजे इव्हनिंग तिकडे स्पेंड करणार होतो आणि डिनर वगैरे एखाद्या रूफटॉप रेस्टॉरंटला करायचं प्लॅनिंग होतं आमचं, कारण शीतलचा बड्डे होता. सो तिथेच आम्ही ॲज अ तिचा केक वगैरे कट करू, पार्टी करू असा विचार केलेला. बट पाऊस खूपच पडत होता, इथे थांबत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला रिटर्न रूमवर यावं लागलं आणि आता आम्ही रूमवरच काही गोष्टी पार्सल मागितल्या आहेत. काही खाली जे शॉप होतं तिथून बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात. सो आता आम्ही घरीच आहे. आणि बाय द वे आता आम्ही खालून अंडं वगैरे घेऊन आलो आहे. सो त्याचं आता बॉइल्ड एग बनवतो आहे, कारण यांनी सगळ्याच गोष्टी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सगळं इकडे, म्हणजे भांड्यांपासून चमचे म्हणजे सर्व प्रकारची भांडी आहेत. आणि आणि इथे वॉशिंग मशीन पण आहे. आम्ही सकाळी म्हणजे मी तुम्हाला म्हटलेलं की वॉशिंग मशीन इस्त्री वगैरे. सो इथे वॉशिंग मशीन आहे. सकाळी थोडे कपडे वगैरे आम्ही वॉश करून घेतले सकाळीच. सो सगळ्या गोष्टींचा उपभोग करतो आहे. फ्रीज आहे, फ्रीजमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी ठेवल्यात आतमध्ये, ते खाली पण आहेत. सो सगळ्याच यूज करून घेतो आहे आम्ही. तो सगळं एकदम छान घरासारखं मिळालं आहे, कारण हे स्वीट रूम आहे. सो सगळं आहे हिच्यामध्ये. सो एक बरं वाटतं आहे. आणि बाय द वे इथून दिसणारा व्ह्यू खूपच भारी आता रात्रीचा, पण तो कॅमेऱ्याने तितका छान दिसणार नाही, त्यामुळे काय त्याच्यात पॉईंट नाही दाखवण्यात. तरी पण मी ट्राय करतो थोडंसं. आता इथेच मी हा व्लॉग एंड करतो. बाकी भेटूयात आता उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या कुठे जाणार, काय जाणार, तसं मी बऱ्याचशा गोष्टी विश लिस्ट करून ठेवल्या आहेत की काय ट्रॅव्हल करायचं आहे, कुठे जायचं आहे, काय. बट असं काही सर्टन नाही आहे, कारण आम्ही काइंड ऑफ चिलॅक्स मोडमध्ये हे सगळंच एकत्र एक्सप्लोअर करायचं असं काही नाही आहे. सो बघू कुठे कुठे जाणार, तर तुम्हाला अपडेट उद्याच देतो. सो आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.